ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण इथे पाहतो की झोपलेल्या सायलीला सतत तिच्या बालपणाचा तिचा वाढदिवस आज आठवत असतो. आता सायलीला आठवत असतं, आई कुठे आहेस तू, आई आई मला केक भर आई. आता सायलीला जेव्हा या गोष्टी आठवायला लागतात तेव्हा तिला त्रास व्हायला लागतो. तिला सतत असं होत असत की नक्की आपल्याला काय होते. तर इकडे आता लगेचच तिला आठवत असतं रविराज काका, प्रतिमा आणि सायली हे तिघजण मिळून केक कापतायत. त्याच्यानंतर प्रतिमा तिला जो केक भरवते त्याच केकने सायली रविराज काकांना सुद्धा केक भरवते आत आहे. सगळं आठवत असताना सायलीला घाम वगैरे फुटायला लागतो. आता सायली ही म्हणत असते, मला काय होत्य मला काय. आता ती झोपतच असल्यामुळे तिला कळत नसतं की ती नेमकं काय बोलते. त्याबरोबर इकडे आता तिला पुन्हा पुन्हा आठवायला लागतात रविराज काका आणि प्रतिमा हत्या. त्याबरोबर आता ती पटकन उठून बसते. आता जोरात ती ओरडते आई. तर इकडे प्रतिमा आत्या सुद्धा उठून बसलेल्या असतात आणि त्या सुद्धा जोरात ओरडतात तन्वी. तर आता प्रतिमा हत्यांबरोबर रविराज काका उठतात. तर सायली उठल्याबरोबर अर्जुन उठून पटकन लाईट लावतो आणि आता तो सायलीला विचारतो, काय झालं, घाबरलीस तू अचानक. त्याबरोबर सायली सांगते, हो मला स्वप्न पडलं पुन्हा. म्हणजे त्याबरोबर अर्जुन म्हणतो, स्वप्न पण काय दिसलं काय तुला तुझ्या स्वप्नात. त्यावर सायली म्हणते, मला माझे आई बाबा दिसले. आणि मग सायली आता पुढे अर्जुनला तीच स्वप्न सांगणार असते. तर इकडे रविराज काका प्रतिमा आत्याला म्हणतात, काय झालं प्रतिमा तुला स्वप्न पडलं का. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, हो स्वप्नच पडलं. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, काय दिसलं तुला. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, रविराज आज तन्वीचा वाढदिवस आहे का. त्यावर रविराज काका म्हणतात, हो पण तुला कसं कळलं. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, तेच तर मला आता स्वप्नात दिसलं. आपण तन्वीचा वाढदिवस साजरा करायचो ना, मला ते दिसलं माझ्या स्वप्नात. त्यावर हे ऐकून रविराज काकांना बरं वाटतं. तर आता प्रतिमाहत्या या लगेचच रविराज काकांना म्हणतात, जाऊ द्या आता पहाट झालीये मी उठतेच. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, बरं तू उठ सावकाश. इतक्यात आता प्रतिमाहत्यांचं मंगळसूत्र वाढवलेलं असतं ते रविराज काकांच्या हातात देत त्या म्हणतात, हे घ्या, गेल्या वेळेस तुम्ही जसं करून दिलं होत ना व्यवस्थित तसंच आताही पुन्हा करून द्या. आणि ती आता उठ तिकडं निघून जात असते. त्याबरोबर रविराज काका त्या मंगळसूत्राकडे बघतच राहतात. प्रतिमा आत्या तिकडं गेल्यावर रविराज काका म्हणत असतात, प्रतिमा तुला फक्त आता तन्वीच्याच बाबतीतल नाही तर माझ्या बाबतीतल्या सुद्धा बऱ्याच गोष्टी आठवायला लागल्यात. ही गोष्ट अगदी 20 ते 25 वर्षांच्या पूर्वी घडली होती. असंच तुझं मंगळसूत्र तुटलं होतं आणि तू मला ते बनवून द्यायला लावलं होतस आणि आज पुन्हा तेच घडलं. तुझं मंगळसूत्र तुटलं आणि ते तू मला बनवून द्यायला लावलस. खरंच हळूहळू तुझी स्मृती परत येते. त्याबरोबर आता इथे सायली ही म्हणत असते, का नाही आठवत मला माझा सगळा भूतकाळ, का नाही आठवत मला माझ्या आईबाबांचे चेहरे, का नाही आठवत मला त्यांचा आवाज. जर मला त्यांचे चेहरे त्यांचा आवाज आठवला ना तर मी लगेच ओळखेन त्यांना माझ्या समोर ते आल्याबरोबर. त्यावर लगेचच अर्जुन सायलीला म्हणतो, हे बघ सायली, हे जे तुझ्या समोर आहेत ना ते सध्या तुझे आई बाबा आहेत. त्यावर सायली अर्जुनकडे बघायला लागते. तर अर्जुन म्हणतो, बरं हे बघ आता सध्या तरी आपण दोघ जण या विषयावर आर्ग्युमेंट नको करूया, आता रात्र झालीये, तू झोपून घे बरं. मग आता अर्जुन स्वतःहून सायलीला झोपायला लावतो. त्याबरोबर आता इथे सकाळी प्रिया उठलेली असते. डोळे उघडून बघते तर काय, तिच्या समोर बुके आणि हार्ट शेपचा फुगा घेऊन उभा असलेला अश्विन तिला दिसतो. आता ती डोळे चोळत उठून बसते. तर अश्विन लगेचच डोळ्यांवरचा तो फुगा काढत म्हणतो, हॅप्पी बर्थडे माय वाईफ. त्याबरोबर आता लगेचच प्रिया ही आजूबाजूला बघते. संपूर्ण खोली छान फुग्यांनी सजवलेली असते. आता प्रिया हिला लगेचच आठवत, अच्छा म्हणजे आज तन्वीचा तर सायलीचा खरा वाढदिवस आहे. वा पण आता तो माझा आहे. देवा आयुष्यभर आजचा दिवसच मला माझा वाढदिवस म्हणून साजरा करण्याची संधी मिळू दे, असंच कायम
त्याबरोबर अश्विन म्हणतो, हॅपी बर्थडे कधीपासून? तुझी उठण्याची वाट बघतोय. मी त्यावर लगेचच प्रिया म्हणत असते. अश्विन, अरे मग उठवायचं होच ना मला. त्यावर लगेच अश्विन म्हणतो, नाही. तसं कसं हॅपी बर्थडे? पण पुन्हा एकदा त्याबरोबर ती म्हणते, थँक यू सो मच अश्विन, खरंच तू किती चांगला नवरा आहेस रे, मला तू खूप आवडतोस. आणि मग लगेचच आता ती अश्विनला मिठी मारते. त्याबरोबर ती आता म्हणत असते, अश्विन आजचा दिवस ना आपण खरोखर खूप छान सेलिब्रेट करूया, एकदम मस्त. त्यावर अश्विन म्हणतो, हो अर्थात आजचा दिवस आपल्याला दोघांना छानच सेलिब्रेट करायचे आहे. त्यावर लगेच प्रिया म्हणते, हो ना, मग आपण एक काम करू, आजच्या दिवशी आता आपण आवरलं ना आपलं की मस्तपैकी कुठेतरी लंचला जाऊ, त्यानंतर छान लॉंग ड्राईव्हला जाऊ, मग बाहेरच डिनर घेऊ आणि मग डिनर घेऊन संध्याकाळी मस्त आईस्क्रीम वगैरे खाऊनच घरी येऊ, काय वाटत तुला? त्यावर अश्विन हा आता तोंड पाडतो. त्यावर प्रिया म्हणते, काय झालं अश्विन, तू असा उदास का झालास? त्यावर अश्विन म्हणतो, हे बघ तन्वी, आजचा तुझा वाढदिवस आपण बाहेर जाऊन साजरा नाही करायचाय. त्यावर ती म्हणते, मग? त्यावर अश्विन म्हणतो, आजच्या दिवशी आपण घरीच राहायचंय. त्यावर प्रिया म्हणते, घरी? त्यावर तो म्हणतो, हो, कारण आजचा दिवस सगळं यांच्या लक्षात असणार याची मला खात्री आहे. पण आज तुला विश कोणीच नाही करणार नार, त्यामुळे आज मला तुझा वाढदिवस घरात साजरा करायचा, सगळ्यांच्या समोर कल. त्यावर ती म्हणते, अरे अश्विन, पण? त्यावर अश्विन म्हणतो, तन्वी प्लीज, मी म्हणतोय ना, आज आपण तसंच करूया. त्यावर लगेचच ती म्हणते, तू म्हणशील तसं? त्यावर हे ऐकून अश्विन खूपच जास्त खुश होऊन जातो. त्यावर प्रिया पुढे आता त्याला सांगत असते, अश्विन हे बघ, तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं माझ्या आयुष्यात असं काहीच नाहीये आणि तुझ्या इच्छेपेक्षाही फार मला काही महत्त्वाचं नाहीये. मग जर तुला माझा वाढदिवस आपल्या घरी साजरा करायचा, तर अर्थात मी सुद्धा घरी वाढदिवस करायला हरकत नाही आजच्या दिवशी. तू म्हणशील तसं आणि तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. शेवटी मलाही माझा मूड आणि तुझाही मूड आजच्या दिवशी खराब नाही होऊ द्यायचा. तर इकडे आता सायलीने छान बटाट्याचे परोठे बनवलेले असतात, तर आता सगळेजण ब्रेकफास्टसाठी आलेले असतात. आता अस्मिता सायलीला म्हणते, सायली माझी कॉफी. पण आता सायलीच लक्ष नसतं. मग लगेचच पूर्णाजी ही गोष्ट नोटीस करते आणि सायलीला हाक मारते, सायली अस्मिताला कॉफी देतीयस ना? तशी सायली म्हणते, हो पूर्णाजी आणते. मग ती सायली आणि सायली लगेचच अस्मिता आणि अर्जुन दोघांसाठी कॉफी घेऊन येते. आता ती अर्जुनला कॉफी हातात न देता टेबलावर ठेवून देते आणि अस्मिताला हातात. त्याबरोबर आता सायली गेल्यावर अस्मिता विचारते, तुम्हा दोघांचं काही भांडण वगैरे झालंय का रे? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही, तसं काही नाही अस्मिताई. आणि लगेचच अर्जुन कॉफीचा एक झिप घेतो. त्याबरोबर प्रताप लगेचच म्हणायला लागतो की हा आता झालं, जरी असलं त्यांचं भांडण तरी तो आपल्याला थोडीच सांगणार आहे. नाही, जर त्याने आपल्याला त्यांच्या भांडणाबद्दल सांगितलं तर त्याची बायको आणखीन जास्त रागवेल ना त्याच्यावर. आणि बाकी कुठलीही गोष्ट प्रत्येक नव्याला प्रवडू शकते, पण बायकोचा राग नाही रे बाबा, नाही. कुठलाच नवरा या बाबतीत काय कधी रिस्क घ्यायला जात नाही. त्याबरोबर लगेचच अस्मिता ही हसते. त्याबरोबर आता सचिन म्हणतो, ओ अच्छा, म्हणजे ही कथा जगातल्या सगळ्याच नव्यांची आहे का? त्याबरोबर प्रताप म्हणतो, मग? त्याबरोबर लगेचच आता सचिन म्हणतो, नाही, मला वाटलं होतं की फक्त माझ्या एकट्याचीच आहे. मग लगेचच आता अस्मिता त्याला म्हणते, सचिन घोरे. त्याबरोबर आता पुन्हा सगळेजण हसायला लागतात. त्यानंतर आता लगेच पूर्ण आजी म्हणायला लागते, पण एक बोलू का खरं तर शहाण्या माणसाने नवरा बायकोच्या भांडणात अगदी पडूच नाही. आणि सायली अर्जुन सारख्या नवरा बायकोंच्या भांडणात तर अजिबातच पडू नये. या दोघांची भांडणं म्हणजे लुटूपुटूचे असतात. लगेच भांडतात आणि लगेच यांची एकी सुद्धा होऊन जाते. त्याबरोबर कल्पना म्हणत असते की हो ना, आणि आपण म्हणजे मध्यस्थी म्हणून मध्ये पडायला जायचो खरे, पण या दोघांची कधी एकी व्हायची आणि आपणच वेगळ्या टीममध्ये यायचो हे कळणार नाही काय, बरोबर ना? त्याबरोबर आता सगळेजण खरंतर सायली
आणि अर्जुनच कधीच भांडण होत नाही या गोष्टीवरती मस्ती करत असतात, मजा करत असतात, तर लगेचच आता सचिन म्हणतो, पण बाकी काहीही सुद्धा आज जर सायली वहिनी आणि अर्जुनच भांडण झालंय तर यामध्ये मध्ये मी सायली वहिनींच्या बाजूने असणार. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणतो, का ती तुला खायला देते म्हणून. याबरोबर लगेचच सचिन म्हणतो, अर्थात त्याबरोबर आता सगळेजण सचिनवरती हसायला लागतात, सगळेजण मजा करत असतात. त्याबरोबर आता इथे सर्वांची मज्जा सुरू असताना सचिन म्हणत असतो ते US मधले फ्रोझन पराठे खाल्ल्याच्या नंतर जेव्हा सायली वहिनींच्या हातचे असे घरचे टेस्टी पराठे खायला मिळालेत ना, ते म्हणजे खरं तर स्वर्ग सुख आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे हे असं बोलल्याबरोबर सगळेच जण सचिनला हसतात, तर अस्मिता ही म्हणायला लागते की पण सचिनला ना अगदी पहिल्यापासून कॉलेजमध्ये असल्यापासून हा असाच होता, पुढी काय सचिन. त्याबरोबर लगेच आता इकडे सचिन हा होकार देतो. मग आता लगेचच त्या ठिकाणी मैना आलेली असते. आता मैनाला बघून लगेचच इकडे कल्पना म्हणते, अहो मैनाई, याना या तुम्ही सुद्धा नाश्ता करून घ्या याना. त्याबरोबर आता मैना तिकडे येते आणि लगेचच आता ती इथे मनातला मनात विचार करायला लागते की नाही नको, आता जर मी इथे बसले तर लगेचच ही सायली मला तिच्या मावशीबद्दल विचारायला लागेल. मग मी आता त्या खोट्या मावशीबद्दल हिला कुठून माहिती सांगू, त्यापेक्षा काहीतरी जुगाड केलाच पाहिजे. मग आता मैना लगेचच कल्पनाला म्हणते, कल्पना ताई मी काय म्हणते नाही, म्हणजे मी इथं बसून नाही खाल्लं तर चालेल का, मी माझ्या खोलीत बसून खाते. त्याबरोबर सगळे तिच्याकडे बघायला लागतात. तर ती म्हणते, अहो ती तब्येत थोडी खराब वाटते ना म्हणून. मग पूर्णा आजी विचारते, काय होते तुला. त्याबरोबर मैना म्हणते, अहो नाही नाही, म्हणजे तसं काही भरपूर मोठं नाहीये, अहो आराम केला की बरं वाटून जाईल, मला थोडा वेळ झोपेची गरज आहे म्हणून म्हणते जाऊ का मी जरा माझ्या खोलीतच. त्याबरोबर लगेच कल्पना होकार देते. मग मैना कल्पनाच्या हातातली प्लेट अगदी हिसकावून घेते. त्याच्यामध्ये 2 पराठे ठेवलेले असतात. ती त्याच्यामध्ये आणखीन डब्यातले पराठे सुद्धा काढून घेते. आता तिने 5-6 पराठे घेतलेले असतात. त्यावर सगळेच तिच्याकडे बघायला लागतात. तर ती म्हणते, नाही एवढं पुरेल मला, आणि मग ती तिकडं निघून जाते. त्याबरोबर कल्पना लगेचच बाकी सगळ्यांना सुद्धा पराठे वाढायला लागते. इतक्यात आता त्या ठिकाणी लगेचच प्रतिमा आणि रविराज काका आलेले असतात. आता प्रतिमा आणि रविराज काका यांना बघून कल्पना खुश होते. कल्पना म्हणते, अहो या रविराज भाऊजी, प्रतिमा याबरोबर आता रविराज काका प्रतिमा त्या पुढे येतात. त्या दोघांना बघून सायली सुद्धा पुढे येते. ते सगळ्यांनाच त्या दोघांच्या येण्याचा खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता लगेचच कल्पना म्हणते, याना भाऊजी, याना प्रतिमा, अगं मस्त साहिलीने पराठे बनवलेत, नाश्ता करा. त्यावर रविराज काका म्हणतात, नाही नाही, खरं तर आम्ही नाश्ता वगैरे करूनच आलोय घरन, आम्ही स्पेशली सचिनला भेटायला आलोय. त्यावर सचिन म्हणतो, काका मी तुम्हाला तुमच्या घरी भेटायला खरोखर येणारच होतो, कसे आहात तुम्ही. त्यावर रविराज काका उत्तम सांगतात. त्याबरोबर आता सचिनकडे बघतो आणि आता प्रतिमा आत्या म्हणायला लागते, प्रतिमा आत्या, खरंच म्हणजे तुमच्याबद्दल मी आतापर्यंत खूप काही, अगदी खूप भरभरून सांगते तुमच्याबद्दल सगळे, पण जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही इथे. त्याबरोबर आता सगळे जरा शांत होत. तर प्रतिमा असंच सांगते, हो तेव्हा मी इथे म्हणते. त्याबरोबर पण लगेच म्हणतो, पण तुमच्याबद्दल. मग लगेच सर आता कल्पना म्हणते, अवजीव किती करायला, याना इथे बसा. मग लगेच रविराज काका आता आणि अर्जुनच्या शेजारी बसतात. आता इथे सगळ्यांच्या छान गप्पा टप्पा सुरू असतात. नाश्ते वगैरे सगळ्यांचे झाल्याच्या नंतर सगळे मस्त बसून बोलत असतात. त्याबरोबर लगेचच आता अश्विन एक मोठाच्या मोठा टेबल तो, आणि टेबलवरती आता त्यांनी केक सुद्धा ठेवलेला असतो. आणि आता तो म्हणतो, तन्वी ये. त्याबरोबर आता प्रिया त्या ठिकाणी आलेली असते. आता सगळेजण बघत असतात. अश्विन जोराने टाळ्या वाजवत तन्वीला म्हणतो, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे,
हॅपी बर्थडे टू यू. त्यावर ती म्हणत असते, अश्विन अरे किती करशील माझ्यासाठी, खरंच बरं मी आता केक कापू का. त्यावर अश्विन म्हणतो फक्त 1 मिनिटात तन्वी. आणि मग लगेचच आता अश्विन हा प्रियाकडे येतो, प्रतिमाकडे येतो आणि प्रतिमात्याला तो म्हणायला लागतो, प्रतिमात्या आज तुझ्या मुलीचा वाढदिवस आहे, कमीत कमी आजच्या दिवशी तरी तू तिच्याबरोबर केक कापेपर्यंत सुद्धा थांबणार नाहीयेस का, उभी राहणार नाहीयेस का. बघ ना आज लकीली तुम्ही दोघं सुद्धा इथे आलाय तन्वीच्या बर्थडेच्या दिवशी. प्लीज आजचा दिवस तरी तिच्या चुकीची तिला एवढी मोठी शिक्षा नको ना देऊ. प्लीज आजचा दिवस तू तिच्याबरोबर असावं अशी तिला सुद्धा इच्छा असेल. ती शेवटी तुझी मुलगी आहे, तुला सुद्धा वाटत नाही का स्वतःच्या मुलीचा वाढदिवस छान आनंदात साजरा करावा म्हणून आजच्या दिवशी तिच्याच्या सोबत असावं म्हणून. प्रतिमात्या प्लीज आजचे दिवस तरी. त्याबरोबर प्रतिमा आता रविराज काकांकडे बघायला लागते. तिला काय बोलावं काय नाही सुचत नसतं. मग आता रविराज काका लगेचच अश्विनला म्हणतात, अश्विन तुझ्या या बायकोचा वाढदिवस साजरा करण्याची आम्हाला अजिबातच इच्छा नाहीये का, उगाच जबरदस्ती करतोयस तू प्रतिमाला तिच्या वाढदिवसाला सहभाग होण्याची. हे बघ तुझ्या बायकोचा वाढदिवस साजरा करायचा नाहीये आम्हाला, समजलं तुला हाचा चा काय तो दिवस माझ यासाठी यामुळे आनंदाचा आहे की आज प्रतिमाला स्वतःहून आठवलं होतं की आजच्या दिवशी तन्वीचा वाढदिवस असतो. बास इतकंच आज काय ते चांगलं घडलंय. त्याबरोबर आता लगेच अश्विन म्हणतो, अरे काका मग कदाचित युनिव्हर्सची इच्छा सुद्धा हीच असेल की आजच्या दिवशी प्रतिमाने तन्वीच्या बरोबर असावं म्हणून कदाचित प्रतिमाला आज तन्वीचा वाढदिवस असतो हे आठवले. त्यावर रविराज काका म्हणतात, या असल्या फालतू गोष्टींवर माझा विश्वास नाहीये अश्विनी. अश्विन म्हणतो, हे बघ काका प्लीज आजच्या दिवशी तरी हे सगळं नको ना प्लीज. अरे आज वाढदिवस आहे तन्वीचा आणि आज आई म्हणून प्रतिमा आत्याने तन्वी बरोबर असावं ही तिची इच्छा असेल तर काय हरकत आहे काका. आत्या प्लीज प्लीज आत्या प्लीज विचार कर. त्याबरोबर रविराज काका म्हणत असतात, अश्विन आम्हाला दोघांनाही तिच्या वाढदिवसात सहभागी होण्याची इच्छा नाहीये आणि मला तर मुळातच नाहीये, कळलं. ह्या मुलीचा माझ्याशी काही एक संबंध नाहीये, त्यामुळे मला नाहीच्या वाढदिवसात इंटरेस्ट आहे, नाहीच्या कुठल्या गोष्टीत. त्यामुळे उगाचच्या उगाच तू आम्हाला फोर्स करू नकोस, याने तुझा वेळ वाया जातोय, समजलं का तुला. त्याबरोबर मग आता अश्विन म्हणत असतो, काका अरे. मग प्रतिमात्या उठून रविराज काकांकडे येते आणि त्यांना म्हणत असते, रविराज अहो आपण कमीत कमी अश्विनच्या शब्दाचा मान ठेवूया असं मला तरी वाटतं. त्याची इच्छा त्याचं मन का मोडायचं. त्याबरोबर मग रविराज काकांना आता प्रतिमा हत्याचा सुद्धा राग घेतो. ते प्रतिमत्याला म्हणतात, हे बघ मी माझ्या पुरत काय करायचं ते सांगितले, तुझा निर्णय तुझा असणार आहे, सर्वस्वी तुला काय करायचं ते तुझं तू ठरव. त्याबरोबर मग आता प्रतिमात्याही पूर्णा आजीकडे बघते. पूर्णा आजी तिला खुणावते की जा तुरा तिथे उभी. मग प्रतिमात्या प्रिया केक कापताना तिथे थांबायला येते. मग आता अश्विन जोरजोराने टाळ्या वाजवतो, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. तन्वी प्रिया केक कापते आणि आता मुद्दामून सायली समोर असते म्हणून ती प्रतिमात्याला म्हणते, आई मला केक भरव आता. मग आता लगेचच प्रतिमा ही आता प्रियाला केक भरवण्यासाठी केक हातात सुद्धा घेते. तर इथे सायलीला आता पुन्हा शब्द आठवायला लागतात, आई मला केक भरव, आई केक भरवतेस ना, आई केक भरव. त्याबरोबर आता प्रतिमा त्या केक हातात घेते. प्रियाच्या तोंडाजवळ ती तो केक घेऊन सुद्धा जात असते. पण आता तिला सुद्धा जुन्या गोष्टी आठवायला लागतात. आई मला केक भरव, आई मला केक भरवतेस ना, आई मला केक भरव ना, आई केक भरवतीस ना. आता प्रतिमात्यांचा तो हात आपसूक मागे येतो. आता प्रतिमात्या वळतात आणि सायलीकडे जायला लागतात. सगळेजण आश्चर्यचकित होऊन गेलेले असतात. प्रतिमात्यांना जुन्या गोष्टी ज्याप्रमाणे आठवत असतात, प्रतिमत्या सगळं तसंच करत असतात. आता प्रतिमत्या लगेचच सायलीकडे येतात. त्याबरोबर सायली त्यांना बोलत असते, आई
मला केक भरव आई, केक भरवतीयस ना आता है. शब्द सायलीला आठवत असतात. प्रतिमा आत्या येतात आणि सायलीला केक भरवतात. आता सायलीला तिच्या बुद्धीत आठवायला लागतं. आई आता आपण बाबांना केक भरवूया. आणि मग तोच हात धरून तिने रविराज काकांना केक भरवलेला असतो. आजही सायली तसंच करते. तो प्रतिमात्यांचा हात धरून ती रविराज काकांकडे जाते आणि रविराज काकांना केक भरवते. आता समोर प्रतिमात्यांना जुन्या गोष्टी आठवत असतात आणि प्रतिमात्य तसं वागत असतात. त्यामुळे रविराज काकासुद्धा त्या गोष्टीत हरवून गेलेले असतात आणि ते सुद्धा केक खाऊन घेतात. आणि मग आता लगेचच प्रतिमात्या ही रविराज काकांना म्हणायला लागते, रविराज, तुम्हाला आठवतं, तन्वीसुद्धा लहान असताना असाच माझाच हात पकडून तोच केक हाला भरवायची. त्याबरोबर आता रविराज काका मानेने होकार खुणावतात. त्याबरोबर घरातल्या सगळ्यांनाच या गोष्टीचा आनंद होतो की चला प्रतिमाला जुन्या गोष्टी आठवतायत आणि आज कितीतरी वर्षांनी इतिहासाची पुनरावृत्ती सुद्धा झालेली आहे. घरामध्ये सगळेजण खुश असताना सायलीला पुन्हा भूतकाळाचा त्रास व्हायला लागतो. अरे थांब, पडशील. अरे मी पडले, मला लागलं. अरे थांब, अरे मला सोड ना. अरे मला पकडू नकोस, मला जाऊ दे. आता हे सगळं ती आणि अर्जुन खेळायचे ना, तिला त्यावेळच आठवत असतं. त्यानंतर तिला पुन्हा आठवतात गोष्टी तिच्या वाढदिवसाच्या इतक्यात. मग या गोष्टींनी तिला त्रास व्हायला लागतो. त्यावर आता थोड्या वेळाने तिला बरं वाटल्यावर अस्मिता म्हणते, सायली चल मी तुला तुझ्या खोलीत घेऊन जाते. सायली म्हणते, नाही हो अस्मिता ताई, ठीक आहे मी आता. त्यावर प्रिया लगेच मोठमोठाने टाळ्या वाजवत म्हणायल, तेव्हा उत्तम, शाब्बास. आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा कसं स्वतःकडे सगळ्यांचं लक्ष वळवून घ्यायचं, कसं सगळ्यांना स्वतःच्या भोवती अवतीभवती फिरवायचं, हे तुला बरोबर कळत सायली. त्याबरोबर मग मात्र रविराज काकांचा तोल सरकतो आणि ते प्रियाला लगेचच म्हणतात, गप्प बस तन्वी, गप्प बस, तोंड बंद कर. त्याबरोबर आता इथे अर्जुन हा सचिनला सोडण्यासाठी एअरपोर्टला चाललेलो असतो, तर इकडे साक्षी ही रस्त्यात उभी असते. आता सचिन हा साक्षीला बघतो आणि त्याबरोबर लगेचच आता तो अर्जुनला म्हणतो, अर्जुन इथे तू गाडी थांबव, इथून पुढे आता मी कॅबने जाईल, तुला जायचं आहे ना. त्यावर अर्जुन ठीक आहे म्हणतो आणि गाडी थांबवतो. त्याबरोबर आता इतक्यात अर्जुनला फोन येतो आणि मीटिंग कॅन्सल झाल्याचं कळतं. अर्जुन म्हणतो, बरं झालं, मग आता मला सचिनला एअरपोर्टला तरी सोडता येईल. आता अर्जुन गाडी मागे घेऊन येतो, तर आता गाड्या समोरासमोर आलेल्या असतात आणि आता साक्षीच्या गाडीत बसलेल्या सचिनने अर्जुनला पाहिलेला असतो. सचिन घाबरलेला असतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.